थेट सुप्रीम कोर्टात ईव्हीएम नेत पुन्हा मते मोजली आणि हरलेला उमेदवार पुन्हा जिंकला. सध्या ईव्हीएम आणि मतचोरी याबाबत विरोधक आक्रमक झालेत. यावरून विविध शंका कुशंका घेत असतानाच आता एक मोठी बातमी समोर आलेली आहे. थेट सुप्रीम कोर्टात ईव्हीएम नेत पुन्हा मते मोजली आणि हरलेला उमेदवार पुन्हा जिंकल्याचे समोर आले. त्याचे झाले असे: हरियाणामधल्या पानिपत बुआना लाखू गावातला मोहित कुमार आणि कुलदीप या 2 उमेदवारांमध्ये सरपंच पदाची लढत झाली होती. या निवडणुकीत सुरुवातीला मोहित कुमारला विजयी घोषित करण्यात आले. मात्र उमेदवारांच्या मतांची अदलाबदली झाल्याचं सांगत निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निकाल बदलला आणि कुलदीपला 51 मतांनी विजय घोषित केले. त्यानंतर मात्र मोहित कुमारनं या निर्णयाला कोर्टात आव्हान दिल्यानंतर सुप्रीम कोर्टानं निवडणुकीत वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम आणि इतर नोंदी मागवल्या आणि त्यांची रजिस्ट्रारच्या देखरेखीखाली मतमोजणी केली. यात कोर्टाने मोहित कुमारलाच विजयी घोषित केले. आता यावरून विरोधक भाजप विरोधात पुन्हा आक्रमक झालेत. दरम्यान हा निकाल सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मंडळी, तुम्हाला ईव्हीएम बद्दल काय वाटतं नक्की कमेंट करा.